नमस्कार मंडळी, लक्ष्मी निवास ही मालिका सध्या लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. सध्या या मालिकेत एक रंजक वळण आलेलं पाहायला मिळत आहे. लक्ष्मी निवास या मालिकेत जयंत आणि जानूच्या लग्नाचे विशेष भाग आपल्याला पाहायला मिळत आहे. नुकताच जान्हवी आणि जयंतचा लग्न सोहळा पार पडताना दिसत आहे. त्यामुळे सर्वच जण खूपच आनंदात दिसत आहेत. लक्ष्मीच्या डोळ्यात आनंदाश्रू झळकताना दिसत आहेत, कारण जे भावनाच्या बाबतीत झालं ते जानूच्या बाबतीत व्हायला नको असं तिला वाटत असतं. पण जयंत हा खूपच प्रेमळ संस्कारी मुलगा असल्यामुळे त्याच्यासोबत जान्हवीचं लग्न होतंय म्हणून सगळेच आनंदात पाहायला मिळत. तर मंडळी, येणाऱ्या भागात आपल्याला मालिकेत भयंकर मोठा ट्विस्ट दिसणार आहे. जयंत हा जसा दाखवला तसा तो नाहीये. तो एकदम क्रूर, विक्षिप्त तसेच मनमानी वृत्तीचा मनोरुग्ण दाखवण्यात येणार आहे. जयंतचे हे रूप आपल्याला येणाऱ्या भागात पाहायला मिळणार आहे. तर मंडळी, पाहूया काय आहे सविस्तर माहिती. जयंत आणि जान्हवीचा लग्न सोहळा थाटामाटात पार पडताना आपल्याला दिसत आहे. तर मंडळी, जयंत हा खूपच सोज्वळ, प्रेमळ, संस्कारी आणि सर्वांचं मन जिंकून घेताना दिसत आहे. पण तो बिलकुल तसा नाहीये. लग्न होताच त्याचं भयानक रूप जान्हवीला लवकरच समजणार आहे आणि हे पाहणं खूप रंजक ठरणार आहे. जयंत हा मनोरुग्ण आहे हे कोणालाच माहीत नसतं. एकीकडे जान्हवी या लग्नामुळे खूपच खुश झालेली असते आणि दुसरीकडे मात्र विश्वा या लग्नामुळे खूप दुःखी झालेला पाहायला मिळत आहे. नंतर मालिकेत एक ट्विस्ट येणार आहे. जयंत हा लग्न झाल्यावर फक्त जान्हवीलाच त्याच्या घरी घेऊन जाणार आहे. तिच्यासोबत कोणीही कलवरी किंवा तिची फॅमिली तो घेऊन जाणार नाही. तो आपल्या सजवलेल्या गाडीतून जान्हवीला घरी घेऊन जातो आणि त्याच्या भव्य दिव्य बंगल्यात जान्हवीचा गृहप्रवेश तो पार पाडतो. जान्हवीला हे सगळं बघून खूपच आनंद होतो. हे भव्य दिव्य साम्राज्य बघून जानू खूप खुश होते. जयंतच्या घरी कोणीही नसतं, त्यामुळे जान्हवीचा गृहप्रवेश हा जयंतच करताना आपल्याला पुढील भागात दिसणार आहे. जयंत जान्हवीला त्याचं घर दाखवतो आणि म्हणतो की तुझं या घरात स्वागत आहे. तसंच जान्हवीला तो किचनमध्ये घेऊन जातो व दूध तापवण्यासाठी गॅस पेटवतो व त्यावर दूध उतू घालवतो, कारण जान्हवीच्या रूपाने त्याच्या घरात लक्ष्मी येते असं त्याला वाटत असतं. हे सगळं पाहून जान्हवी खूपच आनंदी होते. जयंत जान्हवी आणि त्याच्यासाठी कॉफी बनवतो. जयंत आणि जान्हवीच्या लग्नाची पहिली रात्र असल्यामुळे जान्हवी तयार होते व जयंतने गुलाबाच्या फुलांनी त्याची बेडरूम सजवलेली असते. त्यानंतर जान्हवी गरम दूध घेऊन जयंतच्या रूममध्ये येते. तेव्हा ती जयंतच्या चेहऱ्याकडे पाहत असते. तेव्हा तो खूपच विचित्र असा बघत असतो. तर जानूला बेडरूममध्ये उभी असताना एक झुरळ दिसते व जान्हवी त्या झुरळाला खूप घाबरते, कारण ते झुरळ जान्हवीकडेच येत असतं. त्यानंतर जयंत हा वेगळ्याच अशा अवतारात दिसतो आणि ते झुरळ तो क्रूरपणे आपल्या हाताने चिरडतो. नंतर जान्हवीला जयंतला पाहून खूप भीती वाटते. त्याचं असं रागीट रूप पाहून ती खूप घाबरते. जान्हवीने जयंतसाठी जो दुधाचा ग्लास आणलेला असतो त्या दुधाच्या ग्लासात जयंत ते झुरळ टाकतो व ते हलवतो. हे सगळं बघून जान्हवी खूप घाबरताना दिसणार आहे. हे सगळं काय चाललंय तिला समजत नाहीये, कारण याआधी तिने जयंतचं हे रूप पाहिलेलं नसतं. नंतर ते दूध जयंत पिऊन घेतो. त्यानंतर जान्हवी खूप घाबरलेली पाहायला मिळणार आहे. तर मंडळी, लग्नानंतर जयंतच्या प्रेमळ चेहऱ्यामागचं क्रूर सत्य हळूहळू आपल्याला समजणार आहे. त्याचं हे रूप सर्वांसमोर कधी येणार हे पाहणं अतिशय रंजक असणार आहे. तर मंडळी, तुमची या मालिकेबद्दल काय प्रतिक्रिया आहे ते नक्की कमेंट करून सांगा. मालिका विश्वातील अशाच नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.